नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण गणित या विषयी आपण माहिती घेणार आहोत. गणित हे बेसिक पासून आपण शिकणार आहोत. आज आपण गणित या विषयाला सुरुवात केली. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत जे काही गणिताचे भाग आहेत ते आपण शिकणार आहोत. याच्या आधी आपण खूप सारे टॉपिक घेतले, सायन्सचे टॉपिक घेतले. आता हे जे सगळं आपण घेत आहोत हे 8वी, 9वी आणि 10वी यामध्ये तुम्हाला सायन्स, तुमचं बेसिक मॅथ आणि मराठी व्याकरण हे आपण घेणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण मॅथचा जो टॉपिक घेणार आहोत तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या. याला आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं सुद्धा म्हणतो. चला तर सुरुवात करूया. विभाज्यतेच्या कसोट्या. याला आपण इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये पहिली जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती आहे 2ची विभाज्यतेची कसोटी. आता याचा उपयोग कशासाठी होतो तर याचा उपयोग डिव्हिजन सॉल्व करण्यासाठी, आपण त्याला भागाकार म्हणतो. भागाकार सॉल्व करण्यासाठी या मेथडचा आपल्याला उपयोग होतो. जर आपल्याला डिव्हिजन आणि भागाकार जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला या विभाज्यतेच्या कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं हे जे टॉपिक आहे हा टॉपिक बेसिक आहे, स्किप करू नका. पूर्ण आपण विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. याच्यामध्ये 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, त्यानंतर 6ची, 7ची, 8ची, त्यानंतर 9ची, एवढ्या आपण विभाज्यतेच्या कसोट्या आपण बघणार आहोत. तर 2ची विभाज्यतेची कसोटी म्हणजेच काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजेच उदाहरणार्थ 2, 3, 5, 6 याच्या एकक स्थानी 6 आहे, मग या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. याला म्हणतात 2ची विभाज्यतेची कसोटी. दुसरं 3ची विभाज्यतेची कसोटी. आता 3ची विभाज्यतेची कसोटी म्हणजेच काय, जर एखादी संख्या आपल्याला दिली असेल आणि त्याला जर आपल्याला 3 ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर ज्या संख्येच्या बेरजेला, म्हणजे आता समजा इथं उदाहरण दिलंय तुम्हाला. आता याच्यामध्ये उदाहरण दिलंय 2, 3, 5, 5 असं तुम्हाला उदाहरण दिलं. मग आता या संख्येच्या बेरजेला, म्हणजे संख्येतील जे अंक आहेत त्याच्या बेरजेला, म्हणजे 2, 3 अधिक 5 अधिक 5, आता या पूर्ण संख्याच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, म्हणजे या 15ला 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे दिलेली संख्या त्याच्यातल्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. ही झाली 3ची विभाज्यतेची कसोटी. आता त्यानंतर 4ची विभाज्यतेची कसोटी.
आता 4ची विभाजितीची कसोटी जर आपल्याला बघायची, म्हणजे असा एखादा जर अंक घेतला आपण, त्याच्या एकक आणि दशक स्थानच्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. समजा उदाहरण, इथं उदाहरण दिलं, उदाहरण 3228. आता एकच्या एकक स्थानी 8 आणि दशक स्थानी 2. मग हे दोन अंक घ्यायचे. या दोन अंकाला जर 4ने भाग जात असेल, 4 7 28, म्हणजे या एकक आणि दशक या संख्येला, या पूर्ण संख्येला जर 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. म्हणजेच एकक आणि दशक स्थानची जी संख्या आहे त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला काय जातो, 4ने भाग जातो. त्यानंतर 5ची विभाजितीची कसोटी. आता 5ची विभाजितीची कसोटी म्हणजेच काय, जर तुम्हाला उदाहरणार्थ एखादी संख्या दिली 325020, आता या संख्येला आपल्याला सांगायचंय की 5ने पूर्ण भाग जातो का, कसं ओळखायचंय, जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. तर त्या संख्येला 5ने भाग जातो. ही झाली 5ची विभाजितीची कसोटी. आता त्यानंतर आपल्याला 6ची विभाजितीची कसोटी बघायची. हे लिहून घ्या, वाटलंच तर तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 6ची विभाजितीची कसोटी. सहाची विभाजितीची कसोटी म्हणजे ज्या समसंख्येला 3ने भाग जातो त्या समसंख्येला 6ने भाग जातो. म्हणजेच काय, संख्या दिलेली आहे समसंख्या 12 24, याला जर 3ने भाग जात असेल तर या संख्येला 6ने सुद्धा भाग जातो. तर ही झाली 6ची विभाजितीची कसोटी. त्यानंतर 7ची विभाजितीची कसोटी. 7ची विभाजितीची कसोटी थोडी अवघड आहे, तरी पण लक्षात ठेवा. सातची विभाजितीची कसोटी. आता एखादी संख्या दिली, त्या संख्येला 7ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून जर वजा केली तर वजाबाकी जर 0 येत असेल किंवा ती 7च्या पटीत असेल तर त्या संख्येला 7ने भाग जातो. आता एकक स्थानची संख्या समजा उदाहरणार्थ उदाहरण दिले तुम्हाला, उदाहरणार्थ 126, याच्या एकक स्थानची संख्या 6. या 6ची जर दुप्पट केली तर उरलेली संख्या याच्यातून जर वजा केली, म्हणजे 12 मधून जर ही उरलेली संख्या 12 वजा केली, जर 0 आलं किंवा जर ती 7च्या पटीत आली, 7च्या पटीत म्हणजेच काय, 7चा पूर्ण टेबल, 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 42 7 7 49 असं जर ती 7च्या पटीत आली तर त्या पूर्ण संख्येला काय जातो, 7ने भाग जातो. ही झाली 7ची. त्यानंतर 8ची विभाजितीची कसोटी.
आता जर तुम्हाला 8 ची विभाजितीची कसोटी घ्यायची आहे, आता अशी संख्या दिली तुम्हाला आणि त्या संख्येला जर सांगितलं की 8 न भाग जातो का, तर तुम्हाला एक संख्या दिली 8 ची विभाज्यतेची कसोटी, तुम्हाला एखादी संख्या दिली उदाहरणार्थ 3, 2, 5, 4, 8, 8. आता याच्यामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8 ला भाग जातो. म्हणजेच काय, जर 488 या संख्येला जर 8 ने भाग जातो तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. अशा प्रकारे ही 8 ची विभाजितेची कसोटी. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची जी विभाजितेची कसोटी आहे ती आहे 9 ची विभाजितेची कसोटी. आता 9 ची विभाजितेची कसोटी काय? 9 ची विभाज्यतेची कसोटी. आता 9 ची विभाज्यतेची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. समजा उदाहरणार्थ दिले, संख्या दिलीये 9, 1, 8, 2, 0, 7, 9. आता ही जी पूर्ण संख्या आहे या पूर्ण संख्याच्या बेरजेला म्हणजे 9 प्लस 1 प्लस 8 प्लस 2 प्लस 0 प्लस 7 प्लस 9 याची जर बेरीज केली 9 7 16 17 18 18 ने 19 19 आणि 8 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि 9 36 36. मग 9 ने या 36 ला भाग जातो का? तर जातो. मग या जर अंकाच्या बेरजेच्या संख्येला जर 9 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू आपण घेणार आहोत. त्याला आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असं सुद्धा म्हणतो. जाता जाता 2 ओळी तुमच्यासाठी. जब डर पता चला तभी ताकत पता चली, सीने में आग सीने की हिम्मत पता चली, शर्तों पे तेरी जीने से इनकार कर दिया, तब जाके अपने आप की किंमत पता चली. तर थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.